नमस्कार, लाडवाडी.com चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला माझ्या गावचा परिचय आणि मी जिथे राहतो थोडासा आणि आपले जुने जाणते ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी 2 मिनटं बोलण्याचा प्रयत्न. समोरच पाहिलं तर एक आमचं हे चिकोता प्रकल्प आहे, त्याच्या बाजूलाच आमची ही लाडवाडीची वस्ती. इथे आमची 4 भावंड, जिथे आमचं मोठं कुटुंब म्हणजे वडिलांना 8 भाऊ ते 8 अष्टपुत्र सौभाग्यवती जी आमची आजी होती. तर त्यांच्यापैकी जे 4 जण इथं आहेत, 2 गावामध्ये, 1 उत्तूरमध्ये, आणि असे 8 जण थोडे विस्तारलेले आहेत. आणि बाकीचे जे राहतात ती ही आमची लाडवाडी संपूर्ण. आणि इथे समोरच आमची जी आम्ही शाळेला जात होती ती शाळा आहे. त्याच्यानंतर ही वस्ती आता वाढत चाललेली वस्ती आजूबाजूला. पहिला एकदमच खूपच असं दाट वस्ती, आणि वस्ती तर नव्हतीच, शेतवाडी आणि पूर्ण असं जंगल टाईप होतं. आणि खूप कसरतीने आम्हाला इथे यावं लागत होतं. कमीत कमी 20 ते 25 वर्षाची पूर्वीची ही छोटी छोटी घरं होती. आता थोडंफार डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि हे गाव म्हटलं तर आमचं झुलपेवाडी ही सुरुवात आहे आणि आमची घरं ही शेवटची टप्पा. तर तुम्ही आता पाहू शकता ही लाडवाडी आमचं हे पहिलं एक घर, त्यानंतर दुसरं, तिसरं, अशी ही 4 घरांची लाडवाडी, आणि 4-5 घरांची असं. आता आम्ही लाडवाडीमध्ये आहे. एक दिवाळीची सुट्टीचं मनोरंजन आणि इथे असलेल्या पूर्वजांच्या घरांच्या वस्तीमध्ये राहिलेलं आमचं वास्तव्य. खूपच एन्जॉयमेंट, चांगली वस्ती आणि वातावरण, क्लायमेट खूपच सुंदर असं. आमचे ज्येष्ठ जे आमचे वडीलधारी माणूस आबा इथे काम करताय. 2 मिनटं त्यांच्याशी आपण चर्चा करूया, थोडी माहिती घेऊया. नमस्कार आबा. नमस्कार. काय करताय? अच्छा, शेतवडीमध्ये साफसफाई चालू आहे. शेतवडीमध्ये हे घाण, बर, बाकीची साफसफाई, साफसफाई जाणं चालू आहे. येणं बर, हे बरोबर करायचं म्हणजे माणसाला बरं पडणार, बरोबर. असं आहे ना. 2 मिनटं बोलायचं म्हणजे बाकीची जी आहेत मुंबईला त्यांची जागा, आणि ही बाकीची आमची आमच्या वडिलांची, म्हणजे वडिलांच्या आजाची, वडिलांच्या वडिलांची, सॉरी. तर इथे आम्ही लहानापासूनच मोठं झालो, शाळेला देखील इथेच गेलो. मला 1-2 मिनटं बोलायचं होतं तुमच्याशी की आम्ही इथे वास्तव्याला गावामध्ये एक छोटंसं आपलंच घर होतं. त्यामध्ये कमीत कमी 8 कुटुंब आणि 8चे वाढत गेलेले. त्यामध्ये हे आता आवाडवे बांधले आहेत, पण त्या छोट्याशा रूममध्येच तुमचा जुगाड झाला, जेणेकरून तिथे तुम्ही राहिलात, मोठे झालात. त्याच्यानंतर विस्तार झाला, सगळे या ठिकाणी आले, कोण गावामध्ये, कोण मुंबईमध्ये राहायला गेले. मग तिथून आता इथे तुम्ही कोणत्या साली किंवा किती वर्ष झाली इथे आला? लाडवाडीमध्ये सुरुवात कशी झाली? सुरुवातीमध्ये हे आम्ही घेतलेलं होतं ना, हां. दुसऱ्याची जमीन घेतलेली होती. मग त्याच्यामुळं काय झालं, आता 8 जण भाऊ 8 जण भाऊ म्हटल्यावर 8 विषय करून दिले. त्याने 8 जणांनी प्रत्येकाला एक खोली दिली बांधून, असं धरून आला. आणि बाकीची थोडी आहे ती बाजूला आहे, त्यांचा विषय थोडा इथं आहे, पडलेला आहे. मग ते आम्ही राबिस्ताला केलेला आहे. बरोबर. मग ते बसून आता काय करायचं, इकडे तिकडे म्हणजे घाण काढून टाकायची. म्हणजे वयाची कमीत कमी 70 किती वर्ष आता तुम्हाला चालू असेल? 70 पूर्ण केले असेल. 70 का दोन कमी 80 ते म्हणजे कमीत कमी 75 लवंडून गेल्या. लवंडून, म्हणजे कमीत कमी 80ला 2 वर्ष कमी आहे. तरी सुद्धा त्या जमान्यामध्ये त्यांनी काम करून जे राहणीमान आहे त्यांचं, आणि आपलं जे आत्ताचं जनरेशन आहे जे फास्ट फूडचं, तर ते फास्ट फूडच्या जमान्यामधली आपली जी तब्येत आता 40मध्ये जी कमजोरी वाटते, ते अजून 80 वर्षामध्ये सुद्धा खणकर आणि चांगलं तब्येत सांभाळून अजून देखील ते एवढे मेहनतीचं काम करतात. खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील आयुष्यासाठी देऊया. आणि सगळ्यांचे त्यांच्यासोबतच आपल्या सगळ्या अष्टपुत्र सौभाग्यवती जी आपली आजी होती, आणि त्या अष्टपुत्र पुत्रांचा देखील आपल्या सर्व लाडवाडीला सर्वांचा आशीर्वाद लाभलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचं सर्व ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं आणि व्यवस्थित अशा रीतीने सगळ्यांचा संसाराचा गाडा एक योग्यरित्या चालू आहे. आणि इथून देखील त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि जो आता मी मागील व्हिडिओ देखील काढला होता आईसोबत, आता हा व्हिडिओ आहे हा चुलत्यासोबत आहे. माझे चुलते आहेत हे मोठे, आणि अजून देखील पुढे आपल्याला काढायचे आहेत व्हिडिओ.
आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असतील अशी प्रार्थना करूया आणि आपल्याला लाडवडीचा हाताने रोखूया. धन्यवाद.